जय श्रीराम मित्रांनो, नमस्कार सर्वांना. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी आपण ब्लॉग बनवतोय, 2-4 दिवस आल्यापासून. तर वेळ नसल्यामुळं थोडा व्हिडिओ जरा थोडे लेट पडतात. आणि तर मित्रांनो, व्हिडिओ आज खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ स्किप करू नका. कारण आता जी आपल्या देशामध्ये जी परिस्थिती चालू आहे, ती परिस्थिती खरंच भयानक आहे. आणि जे काय होणार आहे पुढं, किंवा केंद्र सरकार जे काही निर्णय घेईल ते आपल्या देशाच्या हिताचाच घेणार आहे. आणि इथून पाठीमागं भरपूर भाईचारा म्हणा किंवा या गोष्टी झाल्या असतील. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी व्हिडिओ दाखवणार आहे. या व्हिडिओमध्ये पहा तुम्ही, त्याच्यानंतर आपण बोलू सविस्तर. झंडा लगाया हुआ है पाकिस्तान का, ये लोग सब निकाल रहे हैं. देखो, ये देश का गद्दार है, इसको बोलते हैं. समझे? इसको ऐसा पैर रख रहे हैं तब भी ये लोग ऐसा बोल रहे हैं. देखो, पूरा वायरल करो, पूरा वायरल निकालो. आप पाकिस्तान से हो गया? आप पाकिस्तान से हो गया? ये देखो पाकिस्तानी आ गया. पाकिस्तान से हो गया तो जरूरी है क्या पाकिस्तान से रहना चाहिए? क्या जरूरी है क्या पाकिस्तान से तभी तो तुमको ज्यादा दो तुम निकल रहे इसके खून में इसकी कौम सनी हुई है. इसकी वफादारी सिर्फ इसके खून के प्रति है. आता सध्या आपल्या देशामध्ये एक युद्धाची परिस्थिती आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये जे 27 नागरिक मृत्युमुखी पडले, त्या बॅड हल्ल्याचा आपण पूर्ण भारत या हल्ल्याचा निषेध करतोय. आणि प्रत्येकाची भावना आहे की सरकारने म्हणा किंवा भारतीय सेनेने या हल्ल्याचा प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानला एक जबाब दिला पाहिजे. आणि जबाब देण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, आपल्या देशाचे जे नागरिक आहे ते सुरक्षित राहिले पाहिजे, यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. परंतु ज्यावेळेस बाहेरचा दुश्मन येऊन आपल्या देशामधील निष्पाप नागरिकांचा बळी घेतो, तर हे खरंच खूप भयानक आहे, वाईट आहे. आणि याच्यामध्ये कुठंतरी कोणाची ना कोणाची कमी राहिली असणार आहे. तर याच्यामध्ये फक्त सुरक्षा रक्षक किंवा फोर्स किंवा जे त्या ठिकाणी BSF, CRPF, आर्मी हे जबाबदार नाही. हे फक्त बाहेरच्या दुश्मनाशी लढू शकतात. पण जे आपल्या देशाच्या आतमध्ये जे गद्दार बसल्यात, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्यांना त्या पाकिस्तानचा किती कळवळा आहे, त्या देशाचा किती कळवळा आहे. किंवा बरेच यूट्यूबर असतील, त्यांनी जम्मू काश्मीर, श्रीनगर या ठिकाणी जाऊन भरपूर लोकांच्या मुलाखती घेतल्या. पण जम्मू काश्मीरमध्ये मित्रांनो, ज्या पद्धतीने या गोष्टीचा निषेध व्हायला पाहिजे होता किंवा विरोध व्हायला पाहिजे होता, तेवढा विरोध हा झाला नाही. आणि त्या प्रत्येक काश्मीरमधले कमीत कमी 90% लोकांना हेच वाटते की हे जे काय केले ते केंद्र सरकारने, BJP सरकारने केले. पण ह्या गोष्टी खरं त्यांचा माइंडसेट जर पाहिला तर भयानक आहे. तर मित्रांनो, हा भाईचारा फक्त आपल्या बाजूने केला जातोय. आपले जे सेक्युलर हिंदू आहेत, खरंच त्यांना पण डोळे उघडण्याची गरज आहे. कारण तुम्ही फक्त आर्मीच्या भरोशावरती किंवा एअरफोर्स, नेव्हीच्या भरोशावरती जर बसत असाल की आमचा देश सुरक्षित राहील किंवा ह्या गोष्टी, आमचं घर सेफ राहील किंवा आमची फॅमिली सुखरूप राहील, तर ह्या गोष्टी खरंच विचार करण्याजोग्या आहे. तुम्ही जर फक्त भाईचारा म्हणून जर राहत असाल, तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दिसला असेल तुमचा भाईचारा किती त्यांना महत्त्वाचा आहे, किंवा तुमचा देश किती महत्त्वाचा आहे, किंवा तुमच्या देशातील माणसं महत्त्वाची का त्या दुसऱ्या देशातील माणसं महत्त्वाची. ज्यावेळेस खरंच आता सध्या युद्ध परिस्थिती आहे आपल्या देशामध्ये, कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होऊ शकतं. परंतु विषय हा आहे, ज्यावेळेस सेना असेल किंवा ह्या गोष्टी असतील, हे बाहेरच्या दुश्मनाबरोबर लढू शकतात. परंतु देशाच्या आतमधले जे गद्दार आहेत यांच्याबरोबर कोण लढणार आहे, हे कधीच आपल्या देशाचं सपोर्ट करणार नाही. किंवा आपल्या देशाला युद्धाचा काळ असो किंवा कोणत्याही गोष्टी असो, ते शेवटी पाकिस्तानचंच गुणगान गाणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केल्या तर भारताच्या आतमध्ये असे मी काय सगळ्याच
मुस्लिम बांधवांना हे करत नाही, भरपूर देशभक्त पण आहेत. पण यातले काही जे आहेत 50% 60%, त्याच्यातले 40% देशाशी इमानदार आहे. बाकीचे जे 60% आहेत यांचं काय करायचं? खरं जर युद्ध लागलं तर जे सुरक्षाकर्मी आहेत, जे सुरक्षा रक्षक आहे देशाचे, यांनी बाहेरच्या दुश्मनाबरोबर लढायचं का देशातल्या दुश्मनाबरोबर, आतल्या देशाच्या आतमधल्या दुश्मनाबरोबर लढायचं? आणि तुम्ही विचार करा की बाहेरचा दुश्मन जर येऊन आपल्या देशावरती अटॅक करत असेल तर आतले जे दुश्मन आहेत हे खरंच तुम्हाला नीट जगून देतील का? या गोष्टीचा पण विचार करा. विचारा कुठपर्यंत निभावला पाहिजे किंवा किती डोळं झाकून विश्वास एखाद्यावरती ठेवला पाहिजे. या गोष्टीचं त्या व्हिडिओमधून नक्की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल की आपण भाईचाऱ्याच्या नावाखाली किती साप पाळतोय, किंवा हे जे आस्तीनीचे जे साप आहेत यांना खरंच खेचलं पाहिजे. आणि ज्यावेळेस पहलगाम हल्ला झाला त्याच्यानंतर केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला एक नोटीस जारी केलं की जे अनलिगली पाकिस्तानी नागरिक आहेत हे 48 तासाच्या आतमध्ये भारतात सोडला पाहिजे आणि 3 दिवसाच्या आतमध्ये. तर 22 एप्रिलला हमला झाला. त्याच्यानंतर 25 एप्रिलपर्यंत अल्टिमेट त्यांना दिलं होतं. आणि ज्या पद्धतीने त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले की एका मुलापासून आईला तोडलं गेलं, किंवा एखाद्या परिवारापासून एखाद्या सुनेला तोडलं गेलं, किंवा एखाद्या मुलीपासून बापाला आईवडिलांना तोडलं गेलं, तर ह्या गोष्टी ज्या देशातील नागरिकांना पर्यंत गेल्यात त्याच्यापेक्षा जे पहलगाममध्ये जे 27 निष्पाप नागरिक मारले गेले, त्या पत्नी देखता, त्या मुला देखता, त्यांच्या वडिलांना, त्याच्या नवऱ्याला गोळी घालून धर्म विचारून मारलं, ते व्हिडिओ लोकांपर्यंत किती पोहोचले? किंवा आपल्या हिंदू जे सेक्युलर म्हणून जे हिंदू आहेत यांनी पण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. फक्त तुम्ही एका बाजूचा विचार करू नका. महाभारत जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये सुद्धा म्हटलं आहे, धर्मो रक्षती रक्षित. याचा अर्थ तुम्ही जर धर्माचं रक्षण केलं तरच धर्म तुमचं रक्षण करेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी काय कुणाला हे करत नाही का बाबा तुम्ही तुमचे मित्र परिवार असतील, अजून बऱ्याच गोष्टी असतील, मुस्लिम माझे सुद्धा मित्र आहेत, भरपूर मित्र आहेत. पण काही समाज हे जे देशाच्या विरोधात जे काम करतात किंवा यांना आपल्या देशामध्ये खाऊन पाकिस्तानचं गुणगान गायचं असतं, तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. आणि ह्या परिस्थितीमध्ये ही लोक, तुम्ही पहा, तुम्हाला मी सांगतो की ही लोक आटोम बॉम्बपेक्षा कमी नसणार आहेत. कारण यांना आपल्या देशाविषयी, आपल्या देशातील नागरिकांविषयी इतकंसं सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची फिलिंग नाही. आणि मग विषय येतो की जो भाईचारा तुम्ही निभावताय, हा भाईचारा कितपर्यंत ठीक आहे, किंवा किती डोळं झाकून विश्वास ठेवला पाहिजे किंवा नाही, या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आहे, पाहू शकता सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, प्रत्येक जागरूक नागरिकाचं हे काम आहे किंवा ह्या गोष्टी आहे. आज विषय भरपूर पुढे गेलेला आहे. हा आपल्या हातामध्ये किंवा एखाद्या वैयक्तिक माणसाच्या हातामधला हा विषय राहिला नाही. ज्यावेळेस युद्ध सुरू होईल भारत पाकिस्तान, त्यावेळेस खरं परिस्थिती बाहेरच्या दुश्मनाबरोबर लढायचं की देशातल्या गद्दारांबरोबर लढायचं, सगळ्यात मोठा प्रश्न हा आपल्या भारतासमोर उभा राहणार आहे. आणि यातच बरंच काही तुम्ही ओळखून घ्या. आणि जे मला काय बोलायचं या गोष्टी खरंच मनापासून विचार करा. आणि त्या पद्धतीने जे आसपास आपल्या कोणी असे जर गद्दार असतील, देशाविरोधी कारवाई करणारे असतील, किंवा एक आता गुजरातमध्ये एक बिहारी माणूस होता, कमीत कमी 250 बांगलादेशी त्या ठिकाणी गुजरातमध्ये एका ठिकाणी त्यांनी बसवली होती, पूर्ण वस्ती 250 लोकांची. बांगलादेशवरून रोहिंग्या आणून त्या ठिकाणी ती वस्ती बसवली होती आणि त्यांच्या याच्यावरती तो आपला उदरनिर्वाह, आपलं घर चालवत होता. म्हणजे तुम्ही पाहू शकता स्वतःचं घर चालवण्यासाठी ही लोक कोणत्या स्तराला जातात आणि कोणत्या पातळीला जाऊन आपल्या देशाबरोबर गद्दारी करतात. तर परिस्थिती एवढी पुढे गेलेली आहे. आता केंद्र सरकारने जे गृह खाते, ह्या गृह खात्याकडून प्रत्येक राज्याला एक अल्टिमेट दिलाय, जो मॉक ड्रिल म्हणतात. ही मॉक ड्रिल काय अशी समजून घ्या पहिल्यांदा. युद्धाचा सायरन वाजणार आहे, मात्र
हे खरं युद्ध नाहीये, तर युद्धावेळी नेमकं काय करावं याची मॉक ड्रिल उद्या घेतली जाणार आहे। ज्या देशांमध्ये सतत युद्धाचा धोका असतो तिथे हवाई हल्ल्याच्या सायरनचा वापर काही सेकंदाआधी इशारा देण्यासाठी केला जातो, ज्यामुळे लोकांना लपण्यासाठी थोडा वेळ मिळतो। मोठ्या शहरांमध्ये जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असाल तर एअर सायरन रेड अलर्ट ऐकताच तुम्ही ताबडतोब जवळच्या सुरक्षित ठिकाणी जाऊन लपू शकता। अशा पद्धतीचं देशातील वातावरण आणि हे जे आस्तीनेचे साप आपण जे पाळल्यात, नक्कीच हे वेळ आल्यानंतर फणा काढणार आणि आपल्या लोकांना डासणार। जे सेक्युलरवादी जे आहेत ना, यांनी या गोष्टी ध्यानात ठेवा आणि विचार करा की आपण कोणत्या पद्धतीने देशाचं नुकसान करतोय किंवा आपल्या समाजाचं, आपल्या नागरिकांचं, जे आपल्या आसपास राहतात या लोकांचं त्या लोकांमुळे किती नुकसान होते। असल्या नालायक प्रवृत्तीच्या लोकांमुळे ज्यावेळेस खरी आपल्या देशाला गरज असेल त्यावेळेस जर आरामखोर आपल्या बाजूने उभे राहत नसतील तर यांचा असून आणि नसून काही उपयोग नाही। त्यासाठी देशाने प्रथम हे काम केलं पाहिजे, हे जे गद्दार आहेत यांना पहिल्यांदा देशाबाहेर काढलं पाहिजे, तर कुठं आपल्या देशातील नागरिक, आपला देश हा सुरक्षित राहील। आणि सर्वांनी या गोष्टीची काळजी घ्या, सर्वजण सतर्क, कारण कुठंही आपल्या इलाक्यामधून असो किंवा कुठं जाता येत तुम्हाला जर फौजी काफिला जाताना दिसला तर त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावरती बिलकुल टाकू नका, कारण सोशल मीडियावरती जर टाकला तर ज्या काही सुरक्षेचं जे हे आहे या गोष्टींचा बराच अतिरेक आणि त्या लोकांना कळू शकतं की आपल्या देशामध्ये काय चाललंय काय नाही। त्यामुळे या गोष्टी टाळा आणि आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करा। असे व्हिडिओ काढून कुठेही सोशल मीडियावरती टाकू नका आणि या गोष्टीची काळजी घ्या। तर थांबू मित्रांनो, आपण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हे जे आपल्या देशातील आस्तीने जे साप आहेत यांना ठेचून काढलं पाहिजे का नाही हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा। तर थांबू। रामकृष्ण हरी, जय जवान जय किसान।